नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा माझ्या ताई दादांनो, आज 10 जुलै वार गुरुवार आणि आज आलेली आहे गुरुपौर्णिमा. तर आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. ही पौर्णिमा अतिशय खूप खास आणि शुभ मानली जाते. या तारखेलाच वेदांचे निर्माते महर्षी वेदव्यासजी यांचा जन्मदिवस झाला होता आणि म्हणून या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. हा दिवस प्रामुख्याने गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो. शास्त्रानुसार गुरूंचे स्थान हे देवापेक्षा वरचे असते. त्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंची सेवा, पूजा, आराधना, उपासना ही आवर्जून करावी. ज्यांना गुरु नाही त्यांनी या दिवशी गुरुपद घ्यावं. जर आपण गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा केली तर गुरु आपल्याला देवांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतात. गुरूंच्या ज्ञानानेच देव सापडतो, म्हणून गुरुचं स्थान हे देवापेक्षा वरचे आहे. गुरुचे ज्ञान आणि आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा असतो, कारण गुरुचे ज्ञान जीवनातील अंधार दूर करत असते आणि माणसाला समाजात आदर मिळतो आणि बुद्धिमत्ता विकसित होते. धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय, सेवा देखील केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. कारण गुरुवार, गुरुपौर्णिमेला घरातील आपल्याला आपण जो घरामध्ये झाडू मारतो तर त्या झाडूला एक वस्तू जी आहे तर ती बांधायची आहे. ही एक वस्तू बांधल्याने पैशाने घर भरून जाईल आणि 24 तासात घरातील इडापिडा, नजरबाधा संपेल. 7 पिढ्यांचं दुःख, दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन घरात माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील. अशी कोणती वस्तू आपल्याला झाडूला बांधायची आहे, कोणत्या वेळेमध्ये बांधायची आहे, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. बघा माझ्या ताई दादांनो, हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे रात्री करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही अगदी 6-7 वाजल्यापासून ते रात्री 12-12:30 वाजेपर्यंत हा उपाय कधीही केव्हाही करू शकता. कारण झाडू हे धार्मिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. विशेष माता लक्ष्मीच्या संबंधित आहे. झाडूला लक्ष्मी स्वरूप मानलं जातं आणि घराची स्वच्छता राखण्यासाठी आपण झाडूचा उपयोग जो आहे तर तो करत असतो. गुरुपौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि म्हणूनच झाडू संबंधित आपण काही जर उपाय केले तर ते खूप लाभदायी ठरत असतात. आपल्या घरामध्ये धनासंबंधित काही समस्या असतील, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, घरात महत्वाची कामं पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये काही वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मक ऊर्जा आहे, यामुळे आपल्या घराची मुलांची प्रगती होत नसेल, घरात आर्थिक स्थैर्य नसेल, घरात सतत वादविवाद किंवा किरकिर, भांडणे होत असतील तर हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेला आवर्जून करून बघा. हा उपाय आपल्याला घरातील झाडू संबंधित करायचा आहे. जो आपला झाडू आपण आपला घर स्वच्छ करण्यासाठी वापरतो तोच झाडू तुम्हाला हा उपाय करायचा आहे, करण्यासाठी घ्यायचा आहे. उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं घर झाडूने स्वच्छ करायचं आहे. यानंतर आपल्याला घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेला तुम्हाला सर्वप्रथम ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे थोडंसं हळदीचं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे आणि यानंतर त्यावरती तुम्हाला आपल्या घरातील झाडू जो आहे तर तो ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला एक लाल पिवळ्या रंगाचा कला
कलाव्याचा धागा जो आहे, रक्षासूत्राचा धागा जो आहे, ज्याला आपण रक्षासूत्र किंवा मौली धागा असं देखील म्हणत असतो. जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचा धागा नसेलच तर मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जो पांढरा धागा असतो तर त्याला तुम्हाला 7 लांब धागे करायचे आहेत. एकत्र तुम्हाला करून त्याला थोडीशी हळद आणि कुंकू लावून ते लाल पिवळे बनवायचे आहेत. यानंतर हा धागा आपल्याला 3 वेढे मारून आपल्या झाडूला बांधायचा आहे. यानंतर आपल्याला या झाडूला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे. यानंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहे, म्हणजेच थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. घेताना अखंड घ्या, कुठेही तुटलेले फुटलेले घेऊ नका. आणि अखंड तांदूळ थोडेसे घ्यायचे आहे आणि त्यासोबतच तुम्हाला थोडेसे फुलं घ्यायचे आहे, फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. आणि यानंतर तुम्हाला ह्या 2 वस्तू त्या झाडूला अर्पण करायच्या आहे. दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. तुमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जावी, घरातील इडापिडा नजरबाधा संपावी आणि घरातील सुख शांती समृद्धी नांदावी, घरात चहूबाजूने पैसा यावा अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे या झाडूला. आणि आता हा झाडू तुम्ही तुमच्या यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि छोटंसं पितळेचं घुंगरू जे भेटतं बघा, भांड्याचं स्टीलचं दुकान जिथे असतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल. तर तुम्हाला एक छोटंसं घुंगरू जे आहे का, जसं की आपण बकरीच्या गळ्यामध्ये किंवा एखादं छोटा गाईचं वासरू असतं किंवा म्हशीचं छोटं वासरू असतं तर त्याच्या गळ्यामध्ये असतं, एकदम छोटं भेटतं. तुम्ही भांड्यावाल्याच्या दुकानामध्ये मागून बघा. ते एक घुंगरू जे आहे तर ते तुम्हाला आणायचं आहे पितळेचं. आणि ते तुम्हाला त्या झाडूला पांढऱ्या धाग्यामध्ये किंवा त्या कलाव्याच्या धाग्यामध्ये तुम्ही बांधलं तरी देखील चालणार आहे. हा उपाय तुम्ही करून बघा. कारण ज्यावेळी आपण घर झाडतो आणि त्या घुंगराच्या आवाजाने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असते, निगेटिव्ह ऊर्जा असते तर ती बाहेर निघते. आणि घुंगराचा आवाज जो आहे तर तो माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो. म्हणून तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा. यानंतर तुम्हाला सांगितल्या पद्धतीने हे घुंगरू जे आहे तर ते बांधायचं आहे. आणि याने तुम्हाला रोज घर, आपण आता समोर सांगतेच मी तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे. तर त्यामुळे काय होतं, अलक्ष्मी बाहेर जावी, घरातील इडापिडा नजरबाधा संपावी आणि घरात सुख शांती समृद्धी नांदावी, घरामध्ये चहूबाजूने पैसा यावा अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता हा झाडू तुम्ही तुमच्या घरात ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यानंतर रात्री तो कोणाला दिसता कामा नये यासाठी तुम्हाला एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे. कोरा ब्लाउज पीस घेतला तरी देखील चालणार आहे. तुमची पूजा करून झाल्यानंतर त्या झाडूवरती तुम्हाला टाकून ठेवायचं आहे की जेणेकरून तो झाडू कुणालाही दिसणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तो झाडू तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि सर्वप्रथम तुमचे स्वयंपाकघर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही इतर रूम जे आहेत तर त्या झाडूने स्वच्छ करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला झाडू संबंधित हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी आणि ईशान्य दिशा ही अतिशय शुभ मानली जाते. या दिशेला सर्व देवी देवता निवास करत असतात. या दिशेला जर आपण झाडूची अशी पूजा केली तर हा दिवा लावला तर आपल्या कुंडलीतले सर्व ग्रह जे आहेत तर ते मजबूत होत असतात. यामुळे आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये अपयशाचा सामना करावा लागत नाही. जर तुमच्या कुंडली गुरुग्रह कमकुवत असेल, लाखो प्रयत्नानंतरही प्रगती होत नाही किंवा तुमचा छोटा मोठा व्यवसाय चांगला चालत नाही, प्रत्येक कामामध्ये अपयश येते, तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार हळद, पिवळी डाळ, बेसन, लाडू, केळी, केसर किंवा पितळीची भांडी यासारख्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला दान करायच्या आहेत. यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह जो आहे तर तो बलवान होतो आणि शुभ परिणाम देत असतो. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणे होत असेल, दोघांचं पटत नसेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे तर ते भांडणामध्ये होत असेल तर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी गुरु यंत्र स्थापित करायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. यामुळे विवाहित जीवनात सुरू असलेल्या समस्या ह्या नक्कीच दूर होतात. तसेच यामुळे सौभाग्य वाढते आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते. तसेच विद्यार्थ्यांना उच्च
उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडचण येत असेल किंवा मुलांना जो काही मुलं अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही, तर अशांनी गुरुपौर्णिमेला गीता पाठ करावा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर अशा पद्धतीने हे छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचे आहे। आणि आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक स्वामी चरित्राचं पारायण किंवा तारक मंत्राची सेवा, स्वामींची जेवढी सेवा होईल तेवढी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे। सेवा करा, सेवेकरी घडवत चला आणि सेवेचा अनुभव नक्कीच घ्या। तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो आवर्जून करून बघा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत, छानशा माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम।